काही मुलांचं बालपण खेळण्यात जातं आणि काही मुलांचं बालपण घर सांभाळण्यात संपतं. ही कथा आहे अशाच एका मोठ्या मुलाची, ज्याला लहान राहण्याची संधीच मिळाली नाही. नमस्कार मित्रांनो, मी महेश स्वागत करतो तुमचं महेश्रू स्टोरी टाईममध्ये. आजची कथा आहे मोठा मुलगा असण्याची शिक्षा. आज मी ही कथा मानवच्या शब्दात सांगणार आहे. मी मानव, आमचं छोटंसं कुटुंब, आई, बाबा, माझी लहान बहीण आणि मी. आई गृहिणी, बाबा रिक्षा चालवतात. वरून पाहिलं तर साधं छोटं कुटुंब, जगायला पुरेसं. पण घरात रोज राडणं, रोज भांडण, रोज तमाशे. कारण एकच, दारू. बाबा दिवसभर रिक्षा चालवायचे, 50 ते 100 रुपये कमवायचे, पण त्यातले अर्ध्यापेक्षा जास्त पैसे दारूत जायचे. घरी यायचे तेव्हा 10-20 रुपयाचं काहीतरी खायला आणायचे आणि आईच्या हातात फक्त 20 रुपये ठेवायचे. 4 माणसाचं घर 20 रुपयात कसं चालणार? आईच्या डोळ्यात पाणी यायचं. घर भाडं बाकी, लाईटचं बिल वाढेल म्हणून ती दिवा लावायलाही घाबरायची. कधी कधी स्टोवच्या उजेडात स्वयंपाक व्हायचा. पण एक गोष्ट अभिमानाने सांगतो, माझ्या आईने आम्हाला कधीही उपाशी झोपवलं नाही. माझे दोन्ही मामा जणू जय आणि वीरूस आईचं पाठीशी खंबीर उभे. आमच्यासाठी वह्या, पुस्तके, पेन, कधी गहू, कधी तांदूळ, जे शक्य ते मदत करायचे. आई गृहिणी होती पण थांबली नाही. घरात बसून नकली दागिन्यावर नकली हिरे बसवायचे काम करायची. डोळे दुखायचे, हात दुखायचे, पण तक्रार नाही. दिवसभर घरातील काम, आम्हाला सांभाळणं आणि बाबा घरी आले की सगळं शांत ठेवण्याचा प्रयत्न. म्हणून आई आम्हाला अगोदर खाऊन पिऊन झोपवायची, कारण तिला माहिती होते बाबा आले की मुले घाबरून जेवणार नाही. बाबा सकाळी उशिरा उठायचे, ज्यावेळी लोक कामावर जातात. त्यावेळीच रिक्षा खरा धंदा असतो, पण ते उशिरा जायचे आणि रात्री 9 नंतर दारूच्या अड्ड्यावर बसायचे 11-12 वाजेपर्यंत. तोपर्यंत आई दरवाजाकडे पाहत. मोठा मुलगा म्हणून मला सगळं कळत होतं. आईचं दडपलेलं रडणं, वहिनीची भीती, घरातील ताणलेली शांतता. देव कदाचित मोठ्या मुलालाच जास्त सहनशक्ती देतो, कारण त्याला लवकर मोठं व्हावं लागतं. पण त्या रात्री एक अशी घटना घडली ज्याने माझं आयुष्य पूर्ण बदलून टाकलं. त्या रात्रीनंतर मी फक्त घरातला मोठा मुलगा राहिलो नाही, तर घराचा आधार बनलो. नेमकं त्या रात्री काय घडलं आणि असा कोणता निर्णय मी घेतला ज्यामुळे आमचं घराचं नशीबच बदललं, हे जाणून घेण्यासाठी पुढच्या भागात नक्की भेटू. ही कथा तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.